महिला आरक्षण आहे। या बिचारणी ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, त्या महिन्याला 1500 रुपये हप्ता आहे। कारण आता महिला आरक्षण आहे पण महिला संरक्षण नाही, बरोबर का? म्हणून आता जतत जाईल तत महिला, अंगणवाडीवर महिला, मराठी शाळेवर महिला, हायस्कूलवर महिला, कॉलेजवर महिला, एसटी कंडक्टर महिला, पोलीस महिला, भारताचे राष्ट्रपती सुद्धा महिलाच आहे। सालाबाद प्रमाणा आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजचा दुसरा दिवस। आतापर्यंत हॅलो सुंदर अशी कीर्तनाची सेवा झाली। आता हे बहरोड ऐकलं तर बहरोड नाही, जीवाला बिहरोड आहे। आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गणरायाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली जाते। म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन ज्याने आम्हाला निमंत्रित केलं आणि या कार्यक्रमाचे हेमंत महाराज मराठे तसेच नानासाहेब तुमच्या सर्वांचे परिचयाचे असतीलच, याने आम्हाला सर्व गावाच्या तर्फे आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि या बहरोड रूपी सेवेला आम्हास बोलवलं, त्याच्याबद्दल आम्ही पहिल्यांदा आभारी आहे बरं का। कारण हे कलियुग आहे, कृतायुग द्वापारयुग त्रतायुग आणि चालू असणार कलियुग आहे। या कलियुगात महत्वाची ओळख असावी म्हणून पहिल्यांदा मी मच्छिंद्र शिंगाडे शिंदेवाडी घोरपडी तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली, आमचे सहकारी मित्र जुगलबंदी बहरोड म्हणजे हानाहानी नसत्या बर का, शाब्दिक चकमक। आमचे सहकारी जोडीदार दादा महाराज चव्हाण कडलास, आर्गन मास्तर सुभाष शिंदे जवळा, तसेच ढोलकी सम्राट अर्जुन गुरु व सर्व सहकारी। आतापर्यंत जशी कार्यक्रमाला प्रतिसाद दिला असाच 2 तास द्या, सुंदर असा कार्यक्रम करू। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कारण जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल परंतु संत दर्शन हा दुर्लभ। आमचे नानासाहेब शिंदे महाराज हिवरे, कारण त्यांच्या गावात भरपूर वेळा आपला कार्यक्रम होतो, त्याने अगदी आग्रहानं काय बी करा पण एकदा माझ्यासाठी इकडे या म्हणून आग्रहाचं निमंत्रण सर्व गावकऱ्याच्या वतीनं बरं का। म्हणून आतापर्यंत कीर्तन सुंदर असं झालं, फक्त झोपू नका। आता 11 वाजता आले, ते 11 वाज आहे नाही, माणसाच्या झोपेचं 5 प्रकार आहेत
हितलं नव्ह आमच्या इकडलं. संध्याकाळी वरतं मुंडक खालतं पाय करून झोपलं, सकाळपरी मुंडक खालतं पाय वरत असते. याला गरकी झोप म्हणते ती गरकी. आणि दुसरा झोपचा प्रकार, एखादी चोरीची गोष्ट असली त्याला जर कोण सांगना, आई शपथ कोणाला सांगत नाही म्हणतं, देवा शपथ म्हणतं, दिवसभर पाक ऐकून घेत रातभर पाक सांगत. याला चावळी झोप म्हणायचं, चावळी. आणि तिसरा झोपचा प्रकार, जात शेजारच्याला झोपच येऊ देत नसती, उग बैल हंबरले हंबरत, त्याला गोहरी झोप म्हणायचं. आणि चौथा झोपचा प्रकार कुठला, एकदा जर आग केलं जाग होत तर तोंडच मिटत नसतं. आणि पाचवा झोपचा प्रकार बघा, अर्ध डोळा असतात. म्हणून सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे, आल्यापासून आम्ही बघतोय आणि लोकांचा प्रतिसाद सुंदर आहे. हा, म्हणून गणरायाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करायची. गण तीन आहेत, मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण. या तिन्ही गणांचा तो ईश आहे, त्याला गणेश म्हटलं जातं. म्हणून देवा हा गण राजा, आजा हा केला माझ्या धावा, आणि भारुड मांडे हो माझ्या. बोध रूपा अहो माझे अंतरी स्मरावे, शुद्ध वास्तव्य करावे, आणि मजवाकी शून्याशी वध उरावे. कृपा करी हरी तयावरी, मग बीजापासून अंकुर झाला अहो वृक्षांचा भार, आणि फळे फुले येतो भार तया पुसे. म्हणून काठी तंतोशी काढून त्यावरी किडा करी हो आपण, शेवटी तंतोशी ग्रासून एकटे राहे ओ अपयसी. अव हादरली ही दुनिया पाहुनी हा खेळ, हादरली ही दुनिया पाहुनी हा खेळ. पायामधी बांधुनी या चाळ, कसा नाचतो हा पार्वतीचा. कोण हो भगवान अहो गजानन म्हणे माझ्या नैवेद्याला मोदकाचे लाडू, आणि हनुमान म्हणे मला तेलाचा गडू. गजानन म्हणे माझ्या पायात तुडा, आणि हनुमान म्हणे माझ्या पायात जोडा. कारण आता कसं झालंय, महिला रक्षण आहे. या बिचारणी ज्या आहेत
त्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत त्या महिन्याला 1500 रुपये हप्ता आहे. कारण आता महिला आरक्षण आहे पण महिला संरक्षण नाही. बरोबर का? म्हणून आता जतत जाईल तत महिला, अंगणवाडीवर महिला, मराठी शाळेवर महिला, हायस्कूलवर महिला, कॉलेजवर महिला, एसटी कंडक्टर महिला, पोलीस महिला, भारताचे राष्ट्रपती सुद्धा महिलाच आहे. आता आपल्या हातात फक्त शाळेची घंटा राहिल्या बर का. कारण हे कलियुग आहे. त्रतायुग, द्वापार युग आणि त्रतायुग आणि चालू असणारं कलियुग आहे. नाही कसं आहे माहित आहे का? भजनाला आजी येते, येताना संघ 2-3 नाती आणती, वळत बसती कापसाच्या वाती आणि ध्यानात काय ठेवती माती. हा पण लोकांचा प्रतिसाद चांगला आहे म्हणून गणनाचा ताल होण्याचा ताला तो गणपती सिंहगड पाहिला आणि हनुमान म्हणे मी लंकागड झालीला. गजानन म्हणे मी शिवाचा बच्चा आणि हनुमान म्हणे मी रामाचा शिष्या. गणपतीचं आणि हनुमंतरायाचं भांडण लागलं आणि भांडण मिटवाय रामदास स्वामीकडे गेलं. त्यावेळी रामदास स्वामीने सांगितलं, रामदास स्वामी म्हणे मी कोणाला मानू आणि सर्व देव महाराज म्हणतात एकाची जाणू म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा. त्याने विना जीवा सुख नाही. आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजाला. महाराजांनी शिवाजी महाराजाबद्दल बरंच सांगितलं पण बरोबर आहे. जर शिवाजी महाराज नसते तर मंदिरावरला कळस आणि दारातील तुळस आज बघायला मिळाली नसती. म्हणून आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या